नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण पाहू. सुरुवातीला आपण पाहतो की आपल्या सिरियलचे हिरो आणि हिरोईन साक्षीच्या घरी आलेले असतात. हिरोईन बोलत असते, माणसाच्या मनात जितके नसतात ना तितकी गुपित त्या फोन मध्ये असतात, पण तिच्या नकळत तुम्हाला तिचा फोन उघडायला जमणार आहे का? यावर चैतन्य बोलतो, साक्षीचा फोन ना फेस लॉकनी लॉक आहे, त्यामुळे तिचे उघडे डोळे आणि तिचा चेहरा याच्याशिवाय तिचा फोन अनलॉकच करता येत नाही. तरी सुद्धा मी प्रयत्न करत राहणारच आहे. एवढ्यात आपल्या हिरोईनला एक कपाट दिसतं. हिरोईन बोलते, चैतन्य सर तुम्ही इकडे एक कपाट बघितला? चैतन्य बोलतो, नाही मी इकडची बघितली. तिघही वेगवेगळे कपाटे शोधायला लागतात. इकडे साक्षी महिपतला भेटायला जेलमध्ये आलेले असते. महिपत बोलतो, एवढी मोठी खबर आपल्याला मिळून काय फायदा, म्हणजे ते नवरा बायको नसू देत किंवा त्यांची काडीमोड होऊ दे, आपल्याला काय फायदा? शून्य. यावर साक्षी बोलते, अहो असं कसं म्हणताय अण्णा, सायली ही अर्जुनची ताकद आहे, ताकद. ती आपल्याला विल्लाच्या केसमध्ये किती त्रास देतीये. एकदा का त्या दोघांच्या विरुद्ध आपल्याला पुरावा मिळाला ना की ते बरोबर वेगळे होत. एकदा का सायलीचं लग्न खोटं आहे याचे पुरावे मिळाले ना, सायलीचा परस्पर काटा निघेल. एकदा का सायलीचा काटा निघाला ना अण्णा, तो ही आश्रमाची केस का लढेल आणि कोणासाठी? यावर अण्णा बोलतात, लय लांबचा पल्ला आहे हा, आणि त्या दोघांचं लग्न खोटे हे जर ठरवायचं म्हणलं तर त्याचे पुरावे पाहिजे. ते आहेत का तुझ्याकडे? साक्षी बोलते, नाही. आणि तिच्या विरोधात जर पुरावे गोळा करायचे असतील तर मला इथनं लवकरात लवकर बाहेर पडावं लागेल. साक्षी बोलते, प्रयत्न चालू आहेत माझे, आय प्रॉमिस अण्णा, मी लवकरात लवकर तुम्हाला इथनं बाहेर काढेन. अण्णा, चैतन्याची नजर चुकून मी परत तुम्हाला अशीच भेटायला येईन. आणि साक्षी तिथून निघून जाते. पुढे आपण पाहतो की आपले हिरो हिरोईन आणि चैतन्य साक्षीच्या घरामध्ये शोधाशोध करत असतात. एवढ्यात साक्षी जेलमधून भेटून महिपतला येते. साक्षी घरी येते आणि बघते तर अर्जुन आणि सायली तिच्या घरामध्ये असतात. अर्जुन बोलत असतो, याच्यासाठी मला इथे यायचं नव्हतं. अरे हा मम्माचं कोणाचंच ऐकत नाहीये, माझं काय ऐकणार आहे? सायली बोलते, तुम्ही जरा आवाज खाली ठेवून जरा शांत बोला ना. आपला हिरो बोलतो, कसा शांत राहू मी? साक्षी त्यांच्या जवळ येत. अर्जुन बोलत असतो, हे बघ मम्माने मला फोर्स केलं म्हणून मी इथं आलोय, ओके, पण ह्याला आपलं ऐकायचंच नाहीये ना, हा फक्त त्याच्या गर्लफ्रेंडच ऐकेल. चैतन्य बोलतो, अर्जुन. साक्षी चैतन्याला थांबवत बोलते, एक मिनिट, काय चाललंय इथं सगळं? हे दोघे इथं काय करताय? चैतन्य बोलतो, नेहमी करतात तेच, आले इथं आपल्याला फुकटचे सल्ले द्यायला. यावर आपले हिरोईन बोलते, नाही भाऊजी, आम्ही इथे आईंचा निरोप घेऊन आलोय. साक्षी बोलते, निरोप? कसला निरोप? चैतन्य बोलतो, कल्पना मावशीने निरोप पाठवलाय की आता काय एंगेजमेंट झाली आहे आपली, तर आता लवकरात लवकर लग्न करून घ्या. हा निरोप घेऊन ह्या दोघांना पाठवलंय. मध्येच आपली हिरोईन बोलते, अहो पण काय हरकत आहे, तुमचं लग्न झालं तर? चैतन्य बोलतो, बास सायली वहिनी, तुम्ही दोघांनी आमच्या नात्यात ढवळाढवळ करायची काही गरज नाहीये, सो प्लीज तुम्ही दोघं इथून निघा. अर्जुन बोलतो, चैतन्य हे बघ. चैतन्य त्याला हात जोडत बोलतो, निघा. आपला हिरो बोलतो, नाही म्हणून मला इथे यायचं नव्हतं, आपण इथं आलो ना तर तो आपला इन्सल्टच करणार, मला माहित होतं, चाललोय आम्ही, ओके, इच्छा नाहीये मला पण इथं थांबायची. तो सायलीचा हात धरून सायलीला बाहेर ओढत घेऊन जातो. चैतन्य बोलतो, दिस इज टू मच यार, टू मच. कल्पना मावशी ना अतिच करते कधी कधी, मान्य ना, माझ्या बाबतीत कन्सर्न नाही, मान्य, पण म्हणून असं कोणाच्या लग्नासाठी मागे लागावं बरं दिसतं काय? बरं त्यात ती बोलायला माझ्यासाठी इथं आली असती तर ते चाललं असतं, पण तिने त्या अर्जुनला इथं पाठवलं, त्याला बघितलं ना असं मूडच जातो सगळा. साक्षी विचार करत असते की नक्की काय झालंय. चैतन्य आपल्या बरोबर खोटं तर बोलत नाही ना, हे दोघं इथं कशासाठी आली होती? चैतन्य साक्षीला बोलतो, पण कुणी का सांगितलंय? आयडिया तर चांगली, खरंच आपण लग्न करायला काय हरकत आहे, म्हणजे तू कायमची माझी होशील. आणि तो साक्षीला जवळ घेतो. साक्षी मनातच बोलते, लग्न माय फुट, अर्जुनला वीक करण्यासाठी एंगेजमेंटचं नाटक केलंय मी, नाहीतर मी तुला दारातही उभं केलं नसतं. पुढे आपण पाहतो की चैतन्यने घरातील लाईट विझवलेल्या असतात, त्याने सर्वत्र कॅन्डल लावलेले असतात. साक्षी तिथे येते बोलते, चैतन्य हे काय सगळं? चैतन्य बोलतो, मी आज खूप खुश आहे. मला काय वाटतंय साक्षी, आपण ना आता लवकरात लवकर लग्नाचा विचार करायला पाहिजे. यावर साक्षी बोलते, चैतन्य अरे पण. चैतन्य बोलतो, आय नो, हे बघ अण्णा इथं नाहीयेत हे मी मान्य करतो, पण त्यांना हे आपले लग्न मान्य नसेल असं मला तर काय वाटत. हे बघ, आपण लग्नाचा विचार करतोय म्हणजे लगेच काय तारीख ठरवतोय का? तसंही नाहीये, आपण वेळ घेऊया, पण हा मुवमेंट तर आपण सेलिब्रेट तर करायलाच, म्हणजे माझी साक्षी थोडी रिलॅक्स, थोडीशी चिल होईल. आणि तो साक्षीला ड्रिंक्स ऑफर करतो. यावर साक्षी बोलते, खरंच चैतन्य, मला पण अशी या सेलिब्रेशनची गरजच होती, सो चेअर्स. साक्षी ड्रिंक्स पितच असते. चैतन्य बोलतो, ए थांब, अरे यार मी ना स्टार्टर ऑर्डर केले होते, ते किचन मध्येच राहिले, सो प्लीज घेऊन येशील? साक्षी उठून किचन मध्ये जाते. चैतन्य तिच्या ड्रिंक्स मध्ये गोळी टाकतो. साक्षी येते आणि ते ड्रिंक्स पिते. बोलता बोलता साक्षीला गुंगी येते. चैतन्य साक्षीला गुंगलेला बघून तिचा फोन घेतो आणि बोलतो, साक्षी ह्या आपण मुवमेंटचा फोटो काढून ठेवूया, इकडे बघ. तो तिचा फोन अनलॉक करून घेतो.
साक्षीला गुंग येते, साक्षी तिथंच खाली पडते. चैतन्य तिच्या फोन मधील फुटेज बघून खुश होतो आणि तो अर्जुनला मेसेज पाठवतो. अर्जुन मेसेज बघून बोलतो, चैतन्याचा मेसेज. अर्जुन त्याचा मेसेज वाच. काही महत्वाचे पुरावे हाती लागलेत, उद्या ऑफिसवर लवकर भेट. आपली हिरोईन बोलते, काय पुरावे मिळाले? अर्जुन बोलतो, जे काय पुरावे असते मधुभाऊंना लवकरच सोडवतील असं वाटतं. हे ऐकून आपली हिरोईन खूप खुश होते. इकडे नागराज प्रियावर हसत असतो. तो प्रियाला बोलतो, प्रिया तू त्या प्रेतांना घाबरून तिथून पळून आलीस. प्रिया तू ना नुसत्या मोठ्या मोठ्या बाता करतेस आणि वेळ आले की शेपूड घालून पळून येते. प्रियाला नागराजचा खूप राग येतो. ती नागराजा बोलते, उगाच नुसते दात काढू नका. आपल्या समोर जेव्हा ती निश्चित प्रेत पडलेली असतात ना तेव्हा कसं वाटतंय तुम्हाला नाही कळणार. शेकडो प्रेत होती तिथं. कसली प्रेत होती ती? भाजलेली, जळालेली, तुटलेली, थंड पांढरे पडलेली प्रेत, बर्फातील प्रेतांचा तो वास. नागराज बोलतो, पुरे पुरे एवढं वर्णन करायची काही गरज नाहीये प्रिया. आणि तुला जर एवढी किळस वाटत असतील या गोष्टीची तर प्रतिमा वहिनीचं प्रेत आपण कुठून पैदा करणार? यावर प्रिया बोलते, तेच तर सांगते मी. हे काम माझे एकटीचे नाहीये, हे काम आपण दोघांनी मिळून करायला हवं. फायदा दोघांचाही होणार आहे ना. मग याल ना माझ्यासोबत? यावर नागराज बोलतो, हो हो याल ना म्हणजे काय, यायलाच लागेल. येणार. इकडे आपल्या हिरो आणि हिरोईनकडे चैतन्य आलेला असतो. तो त्याने मिळवलेले पुरावे दोघांना दाखवतो. दोघंही खुश होतात. आपला हिरो बोलतो, ग्रेट, चैतन्य खूप चांगलं काम केलं. आपली हिरोईन बोलते, देवाची कृपा झाली. किती दिवसापासून अशा पुराव्यांची वाट बघत होतो आपण. आपला हिरो बोलतो, येस, आता साक्षी शिकरे अडकलीच. आणि तो सालीला जवळ घेत असतो. चैतन्य त्यांच्याकडे बघतच राहतो. अर्जुन स्वतःला आवरतो. तो बोलतो, चैतन्य खूप मोठा पुरावा मिळवलास तू, ग्रेट यार. यावर चैतन्य बोलतो, माझ्या घोडचुकाही तेवढ्याच मोठ्या आहेत ना रे अर्जुन. मी जी काय माती खाल्ली आहे ना, आय होप की ती यांनी भरून निघेल. यावर आपले हिरोईन बोलते, चैतन्य सर तुम्ही साक्षीच्या मोबाईल मधून हे पुरावे मिळवले, खूप मोठा धोका पत्करला तुम्ही. आपला हिरो बोलतो, हो, जर साक्षीला हे कळलं असतं ना तर तुझ्या जीवाला धोका होता, पण तरी सुद्धा तू हे मॅनेज केलं. थँक्यू यार, थँक्यू सो मच. यावर चैतन्य बोलतो, थँक्यू बोलून मला पर्क करून टाका आणि माझ्या एंगेजमेंटला येऊन तुमचा जीव धोक्यात घालून मला वाचवलं ते त्याचं काय? त्या सगळ्या पुढे काहीच नाहीये. यावर आपली हिरोईन बोलते, चैतन्य सर पण तुम्ही म्हणाला होतात की साक्षीच्या फोन मधून हे सगळं मिळवणं सोपं नाहीये, मग तुम्ही हे सगळं कसं मिळवलं? चैतन्य बोलतो, त्यासाठी मी एक हुकमी ट्रिक वापर. चैतन्यने काय केलं ते दोघांना सांग. यावर आपले हिरोईन बोलते, तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आपला हिरो बोलतो, हो, आता शिवानी जाधव भेटली की आपल्या केसला अजून ताकद. आज परत तिच्याकडे जाऊन बघावं लागेल ती भेटते. यावर चैतन्य बोलतो, अर्जुन आपण ना सगळ्या बाजूने प्रयत्न करू. साक्षी फक्त मधुभाऊंची नाही, कुणालची सुद्धा गुन्हेगार आहे. जोपर्यंत तिला शिक्षा मिळत नाही ना तोपर्यंत मला मोकळा श्वास घेता येत नाही. अर्जुन बोलतो, ते तर आता उद्या कोर्टात होईलच. बरं, मी आता उद्या कोर्टात अर्जंट डेट मागून घे. जे कन्सर्न पर्सन आहेत त्यांना नोटीस गेली आहे, साक्षीला पण नोटीस गेली असेल, त्यामुळे ते आता जरा टेन्स असते. एक लक्षात ठेव, तिला अजिबात कळता कामा नाहीये की तू तिच्या टीम मध्ये नाहीयेस. चैतन्य बोलतो, ऑफकोर्स नॉट. अरे मी इतकं प्रेमाने वागतो ना तिच्याशी, तिला सारखं स्वीट हार्ट म्हणत असतो. तुला सांगतो, हे साक्षी प्रकरण संपलं ना की मी आयुष्यात कधी कोणाला स्वीट हार्ट म्हणणार नाही. यावर आपला हिरो बोलतो, पण हे प्रकरण आता लवकरच संपेल, आपण मिळून संपूया. पुढे आपण पाहतो की आपली हिरोईन शिवानीच्या घरी येते. ती बघते तर तिच्या घराला कुलूप असतं. ती स्वतःशीच बोलते, शिवानीच्या घराला आज ही कुलूप आहे, काल ही कुलूप होतं. शिवानी आणि तिची आई कुठे गेलेत का? पण किती दिवस? ते इकडे तिकडे बघत असते. एवढ्यात घरातून आतून भांडी पडलेल्याचा आवाज येतो. ती खिडकीला कान लावून बघते तर तिला आतून आवाज येतो. ती खिडकीतूनच बोलते, शिवानी तू आत आहेस का? मी सायली सुभेदार, मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचंय, प्लीज दार उघडतेस? आणि आजचा भाग येथेच संपतो. पुढील भागामध्ये आपण पाहतो की आपले हिरो आणि हिरोईन शिवानीला घरी घेऊन येते. कल्पना शिवानीला बघून बोलते, कोण आहे ही? मी हिला ओळखलं नाही. आपला हिरो बोलतो, मामा ही सायलीची आश्रमातील मैत्रीण आहे, ती ना मार्केटमध्ये भेटली, सो सायली तिला घरी घेऊन आली. आपली हिरोईन बोलते, खरं तर मला तुमच्या सर्वांची परवानगी हवी होती. पूर्णाजी बोलते, कशासाठी? आजची रात्र ही आपल्या घरी राहू शकेल का? पुढे आपण पाहतो की सर्वजण बसलेले असतात. एवढ्यात तन्वी तिथे येते. सायली शिवानीला घेऊन वरती जाते. तन्वी शिवानीला बघते